नमस्कार. आज भारतीय संगीत क्षेत्रातील एक सुवर्णयुग संपला आहे. आपल्या सर्वांच्याच लाडक्या स्वरमावली आशाताई भोसले यांनी वयाच्या 92व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 12 एप्रिल 2026 रोजी त्यांचं निधन झालंय. 92 वर्षांचा हा त्यांचा प्रवास केवळ एका गायिकेचा प्रवास नव्हता, तर तो एका जिद्दीचा, संघर्षाचा आणि शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या रणरागिणीचा इतिहास होता. 10 वर्षांच्या चिमुकलीने कुटुंबासाठी सुरू केलेला हा प्रवास जागतिक विक्रमापर्यंत कसा पोहोचला, पाहुयात आशाताईंचा हा संपूर्ण जीवन प्रवास. 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगलीत आशाताईंचा जन्म झाला. वडील पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून त्यांना संगीताचा वारसा मिळाला, पण नियतीने घाला घातला आणि 1942 मध्ये वडिलांचं निधन झालं. वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी आशाताईंच्या खांद्यावर घराची जबाबदारी आली. 1943 मध्ये माझा बाळ या मराठी चित्रपटातून त्यांनी चला चला नवबाळा हे गाणं गायलं आणि त्यांच्या संगीतातील प्रवासाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. 1948 मध्ये चुनरिया या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं, पण हा काळ त्यांच्यासाठी सोपा नव्हता. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी कुटुंबाचा विरोध पत्करून गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केलं. हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. 1960 मध्ये पदरात 2 मुलं आणि 3ऱ्या बाळाच्या गरोदरपणात त्यांना सासर सोडावं लागलं. एका बाजूला लता दीदींसारख्या दिग्गज गायिकेची बहीण आणि दुसऱ्या बाजूला पदरात 3 लहान मुलं. अशा परिस्थितीत आशाताईंनी स्वतःची वेगळी वाट निवडली. 1957 आणि 58 मध्ये आलेल्या नया दौर आणि हावडा ब्रिजमधील आई ये मेहरबा यासारख्या गाण्यांनी त्यांना घराघरात पोहोचवलं. ओ.पी. नय्यर यांच्या तालमीमध्ये त्यांचा आवाज खुलला. पुढे 1966 मध्ये 3री मंजिलमधून सुरू झालेलं आर.डी. बर्मन यांच्यासोबतचं नातं भारतीय संगीतात क्रांती घेऊन आलं. दम मारो दम, चुरा लिया है, पिया तू अब तो आजा अशा गाण्यांनी त्यांना पॉप क्वीन बनवलं. 1980 मध्ये त्यांनी पंचमदा म्हणजेच आर.डी. बर्मन यांच्याशी विवाह केला, जो संगीताच्या दुनियेतील एक ऐतिहासिक सोहळा ठरला. आशाताई केवळ चपळ गाणीच नाही, ते गंभीर शास्त्रीय संगीत देखील गाऊ शकतात, हे त्यांनी 1981 मध्ये उमराव जानमधील गझलांमधून सिद्ध केलं. यासाठी त्यांनी त्यांचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळवला. पुढे 1986 मध्ये इजाजत या चित्रपटातील मेरा कुछ सामानसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं. 1995 मध्ये वयाच्या 62व्या वर्षी त्यांनी रंगीला या चित्रपटातून गायलेल्या तन्हा तन्हा गाण्याने नव्या पिढीलाही वेड लावलं. त्यांच्या याच अष्टपैलुत्वामुळे 2011 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्यांची जगातील सर्वाधिक रेकॉर्डिंग करणारी कलाकार म्हणून नोंद केली. त्यांच्या या 8 दशकांच्या प्रवासात त्यांना अनेक सर्वोच्च सन्मान मिळाले. 2000 साली दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आला. 2001 मध्ये फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2008 मध्ये पद्मविभूषण, भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान त्यांना मिळाला. 2024 आणि 2025 मध्ये अनेक आंतरराष्ट्रीय जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. 20 भाषांमध्ये 12,000हून अधिक गाणी गाऊन त्यांनी भारतीय संगीताला जागतिक स्तरावर नेलं. आशाताई आज भौतिक रूपात आपल्यात नसल्या तरी त्यांचं प्रत्येक गाणं आपल्याला जगण्याची नवी उमेद देत राहील. एक लहान मुलीचा संघर्ष, एका मातेची जिद्द आणि एक महान गायिकेचं अफाट कर्तृत्व, असा होता हा आशाताईंचा जीवन प्रवास. त्यांच्या या प्रवासाला आमचा मानाचा मुजरा. आशाताई, तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली.